झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये दूषित पाण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर महापालिका स्थायी समिती सभापतींनी जलशुद्धीकरण केंद्रांना अचानक भेटी दिल्या। कुठे अधिकारी नाही तर कुठे सुरक्षेचे 3-13 वाजल्याच्या वेळी निदर्शनास आलं। झी मीडियानं 2 दिवसांपूर्वी साथीचे आजार पसरत असल्याचं वृत्त प्रसारित केल्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून कामाला लागली आहे। हे आहेत नाशिक महापालिकेचे स्थायी समिती सभापती रमेश भोंगडे। एरवी कार्यालयात बसून कारभार पाहणाऱ्या सभापतींनी शनिवारी सकाळी 10 वाजता नाशिकच्या जलशुद्धीकरण केंद्रांना अचानक भेट दिली। यावेळी अपेक्षेप्रमाणे प्रत्येक ठिकाणी भोंगळपणा उघड झाला। ऐन पावसाळा आणि रोगराई पसरत असताना जलशुद्धीकरण केंद्रावर कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याचं यावेळी निदर्शनाला आलं। सभापतींच्या धडक दौऱ्याची माहिती मिळताच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले। मात्र केंद्राच्या सुरक्षेचे 3-13 वाजल्याचं दिसून आलं। सुरक्षा रक्षक नसल्यामुळे या केंद्रावर कोणालाही सरसकट प्रवेश मिळत होता। 12 बंगला केंद्रावर जलशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या एलएमच्या टँकरमध्ये निकृष्ट दर्जाचं रसायन आढळून आलं। हे सर्व अहवाल मी मागवणार। कोण कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, जे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यांच्यावर का नव्हते उपस्थित, आणि बऱ्याच ठिकाणी मास्टर मी चेक केलेलं असतं हजेरीचं। त्या ठिकाणी कोणी आजारी आहे, कोणाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, कोणाचे प्रमोशन झालेले आहे, असे गंभीर बाब त्या फिल्ट्रेशन प्लांटवर मला सगळे निदर्शनात आलेले आहे। त्वरित या गोष्टीबद्दल मी त्वरित सोमवारी मीटिंग घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मी जाब विचारणार आहे। नाशिकमध्ये घाणीच्या साम्राज्यामुळे साथीच्या आजारानं त्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचं वृत्त झी मीडियानं प्रसारित केलं होतं। त्यानंतर महापौरांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलावून शहरातील कचरा साफ करण्याचे आदेश दिले। तर दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे स्थायी सभापतींनी जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देऊन भोंगळ कारभार उजेडात आणला। त्यांनी भेट दिलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांवरील पाण्याचे आणि रसायनाचे नमुने सरकारी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत। तसंच दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। कालपर्यंत सुस्तावलेल्या महापालिका प्रशासनाला झी मीडियाच्या वृत्तानंतर खडबडून जाग आली। महापौरांच्या आढावा बैठकीनंतर आज स्थायी समिती सभापतींनी जलशुद्धीकरण केंद्राचा पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। मात्र नागरिकांना दिलासा तेव्हाच मिळेल ज्यावेळी या कारवाईमध्ये सातत्य राहील आणि आदेशांची अंमलबजावणी होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश माईसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।